संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला काहीशी चिंतेत टाकणारी बातमी आहे। कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत। गुजरातमध्ये 3 वर्षात 8 आत्महत्या झाल्यात आणि महाराष्ट्रात एका दिवसात 8 आत्महत्या होत आहेत। गेल्या वर्षी राज्यामध्ये 2851 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। अमरावती विभागामध्ये सर्वाधिक म्हणजे 1140 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। मराठवाड्यामध्ये सुद्धा हा आकडा फार मोठा आहे। 1088 आत्महत्या झालेल्या आहेत। महाराष्ट्रातली शेतकरी आत्महत्या कधी थांबणार हा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होतो। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। शिवाजी, ही आकडेवारी नेमकी कुठल्या माध्यमातून समोर आलेली आहे आणि काय एकंदरीत परिस्थिती आहे? सातत्याने एनसीआरबी आपला डाटा देत असतं, त्या डाटामधून ही माहिती समोर येत असते। मात्र ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आत्महत्याचं प्रमाण आपल्याला सातत्यानं वाढताना पाहायला मिळते, खरं तर ही भूषणावळ बाब नाही। महाराष्ट्र या बाबतीमध्ये नंबर 1 ला आहे आणि खेदाची बाब म्हणाले महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी वेळोवेळी कर्जमाफीची घोषणा केली जाते। मात्र ज्या सुविधा शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे, जो धोरण लकमा आपल्याकडे पाहायला मिळतोय। आता मोठ्या प्रमाणात जर कांदा उत्पादन महाराष्ट्रात होत असेल तर अचानक निर्यात बंदी केली जाते। साखरेच्या बाबतीमध्ये तीच परिस्थिती पाहायला मिळते। दुसरीकडे गुजरातमध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील सिंचनाचं प्रमाण आणि गुजरातचं प्रमाण याच्यामध्ये फरक आहे। महाराष्ट्रामध्ये 43 लाख हेक्टर तर गुजरातमध्ये 25 लाख हेक्टरवरती कापसाची लागवड होती। मात्र सिंचनाचं प्रमाण जर पाहिलं तर 34% सिंचनाचं प्रमाण आहे आणि महाराष्ट्रात 85% कोरडवाहू जमीन आहे। तर सिंचनाची जोडीसोबत विजेची गरज देखील शेतकऱ्यांना आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 8 तास ते 12 तास वीज मिळते, पण त्यातली अनेक वेळा ती वीज रात्रीची असते, दिवसाची नसते। त्यामुळं शेतकऱ्यांच्या एकंदरीत ज्या सोयी सुविधा आहेत त्या देखील पुरवल्या जात नाही। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये लाईटही मिळते, सोयी सुविधाही पुरवल्या जातात। शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर तात्काळ मदत दिली जाते एनडीआरएफच्या माध्यमातून। ती मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पुढचा हंगाम जाऊन पुढचा हंगामाची वाट पाहावी लागते। त्यामुळं सिंचनाच्या सुविधा, बी बियाणं, खतं यासह शेतकऱ्यांना जे गायडन्स होणं गरजेचं आहे, सातत्याने ती पिकं घेतली जाणं, याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला हे प्रमाण पाहायला मिळतं। आणि दुसरा विचार केला तर कापसाचं प्रमाण आपल्याकडे वाढतंय, मात्र त्याच्यावरती आधारित उद्योग आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्याचा एक मोठा फटका पाहायला मिळतो। खास करून अमरावती विभागामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायला मिळतात। तिला पिकं कोणती आहेत, त्याचं प्रमाण कसं आहे? निश्चित शिवाजी, तुम्हाला थोडंसं थांबवते। सध्या शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। तुपकरजी, ही आकडेवारी जी आपण बघतोय, एक ढोबळमानाने त्याचं जर आपण कंपॅरिझन केलेलं, आपण तुलना केलेली बघितली तर 8 आत्महत्या ह्या दिवसाला महाराष्ट्रात होत आहेत, गुजरातमध्ये त्या एका वर्षाला होत आहेत। हा जर इतका मोठा तफावत आपल्याला जर ही दिसत असेल तर काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? या माध्यमातून सरकारला काय आवाहन कराल या परिस्थितीत? ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, ही संतांची भूमी आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये आज अन्नदाता जर आत्महत्या करत असेल तर हे सरकारचं अपयश आहे। याला जबाबदार सरकारच आहे। आज पश्चिम विदर्भामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात, किडेमुंग्या सारखे लोक मरत आहेत। याला कारण काय आहे? तर शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही। आमच्या सोयाबीनचा क्विंटलचा खर्च हा 7,500 रुपये आहे आणि बाजारात भाव हा 4,000 रुपये आहे। कापसाचा प्रति क्विंटल खर्च या वर्षीचा 8,500 रुपये आहे आणि बाजारात भाव हा 5,500-6,000 रुपये आहे। आणि आम्ही जगणार कसं आहे? एका बाजूला सिंचनाची सोय नाही, दुसऱ्या बाजूला शेतमालाला भाव नाही, आणि मग आम्ही करायचं काय? इकडचे सगळे उद्योग बंद पडतात, सहकारी साखर कारखाने बंद आहेत, सहकारी संस्था बंद आहेत, कारखाने बंद आहेत। करायचं काय? इथं नोकऱ्या नाही, रोजगार नाही। गावगाड्यातला शेतकरी किड्यामुंग्यासारखा आत्महत्या करेल असं भविष्यातलं चित्र आहे। आणि राज्यकर्त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाहीये, ते सगळं भावनिक राजकारण करतायत। आणि मी तुम्हाला सांगतो, रोज मरे त्याला कोण रडे अशी आमची शेतकऱ्यांची अवस्था आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सगळ्यांना, आता लोकांना कंटाळवाणा विषय वाटतो, परंतु माणूस मरतो केव्हा? जेव्हा त्याच्याकडच्या सगळ्या पर्यायी व्यवस्था संपतात। या व्यवस्थेवरचा आणि राजकारण्यांवरचा सुद्धा विश्वास गावगाड्यातल्या शेतकऱ्यांचा उडालेला आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्येच्या दिशेने पाऊल टाकतो। सरकारनं अजूनही काळजी घेतली पाहिजे, शेतमालाला भाव दिला पाहिजे। नसेल द्यायचं तर सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 3,000 रुपये बोनस द्या, दुष्काळाची मदत द्या, नुकसान भरपाई द्या, किमान काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकतात। जी तुपकरजी, धन्यवाद। तुम्ही पुढारी न्यूजशी सविस्तर या सगळ्या संदर्भात बोललात। यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्येचं हे पुन्हा एकदा
वास्तव समोर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये इतकी मोठी आकडेवारी समोर येते आणि निश्चित ही चिंताजनक बाब आहे.